गोविंदराव टेंबे एकदा एका संगीत नाटकासाठी निघाले होते। वाटेत जाताना अल्लादिया खान साहेबांचं घर पडायचं। अल्लादिया खान साहेबांच्या घरावरनं जाताना त्यांच्या कानावर रियाजाचे स्वर पडले, म्हणून गोविंदराव टेंबे त्यांना भेटायला वर गेले। अल्लादिया खान एक ठरवलेला पलटा अनेक वेळा म्हणत होते आणि गोविंदराव टेंबे ते ऐकत बराच वेळ तिथे उभे राहिले। एक 10-15 मिनिटं ऐकून झाल्यावर गोविंदराव टेंबे कंटाळले आणि आपल्या संगीत नाटकाला निघाले। पूर्वीची संगीत नाटकं चांगली 5-6 तास चालायची। गोविंदराव टेंबे नाटकाला गेले, छान नाटक एन्जॉय केलं आणि पहाटेच्या सुमारास घरी परत आले तरी रियाज चालूच होता। ते परत एकदा माडीवर अल्लादियांच्या घरी गेले तर अल्लादिया खान साहेब त्याच पलटाचा रियाज अजूनही करत होते। आपली तान दाणेदार यावी आणि अतिशय स्वच्छ असावी यासाठी पूर्वेचे कलाकार काय प्रकारचा रियाज करायचे याचा अंदाज येऊ शकतो। या प्रसंगावरून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे, नाही का?